शेळीपालन मेंढीपालन करताय तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक प्रॉब्लेम सगळ्यांना येतो, तो म्हणजे काय की गाभण शेळ्यांची तब्येतच सुधरत नाही किंवा मग लेंडी वाटे जंत येतात किंवा केस गळायला लागतात. बऱ्याच वेळेस शेळ्या 3-3 वेळा आजारी पडतात. शेळ्यांच्या डोळ्यातून चिपडे यायला लागतात. शेळ्या खराब होत चालतात. 3-3 वेळा बिमार पडतात, जसं की बुळकांडी लागणे, 3-3 वेळा सर्दी होणे, या सर्व गोष्टी शेळ्यांमध्ये होतात. तर मग याच्यावर उपाय काय? तर याच्यावर उपाय आहे बघा मित्रांनो, जंतनाशक करणे. आता मी मागही एका जंतनाशकाचा व्हिडिओ टाकला, पण बरेच लोक म्हटले की गाभणसाठी कोणतं असतं. तर बघा माझ्या हातात आहे हे निलजान कंपनीचं, विरबॅक कंपनीचं निलजान नावाचं जंतनाशक. बघा हे निलजान जंतनाशक जे आहे, हे जंतनाशक दिल्यानंतर शेळीला कसल्याही प्रकारचा जंताचा प्रॉब्लेम असला तर गाभण शेळीमध्ये तो प्रॉब्लेम क्लिअर होतो. बाकी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रंदे भैया शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करा. मेंढ्यांमध्ये, शेळ्यांमध्ये आणि लहान करडांमध्ये सगळ्यांनाच हे औषध चालतं. 1 महिन्याच्या वरच्या लहान पिल्लाला, चाऱ्या खात्या पिल्लाला तुम्ही जर जंतनाशक केलं तर त्यालाही वजन वाढीमध्ये फरक पडतो. प्रमाण आहे बघा, 10 किलोला 2 ते 3 ml द्यायचं उपाशी पोटी, तेव्हाच त्याचा रिझल्ट येतो. कमी दिलं तरी चालतं, जास्त व्हायला नको. धन्यवाद. आपले 11,000 फॉलोवर कंप्लीट झालेले आहे. इंस्टाग्रामवर तर फॉलो करा आणि 39,000 सबस्क्रायबर यूट्यूबवर सुद्धा कंप्लीट झालेले आहे, तर तिकडंही सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.